ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा. उपस्थित सर्व भक्तांचं आजच्या सत्संग कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत आहे. तर पुरुषोत्तम योग या अध्यायाची आपण भगवद्गीतेचं या अध्यायाचं पठन केलं. हा जो महिना आहे अधिक मास, अधिक महिना सुरू आहे आणि या महिन्याचं नाव आहे पुरुषोत्तम मास, भगवंतांचं नाव आहे. या महिन्यामध्ये जे पण आपण आध्यात्मिक साधन भजन आदी करतो याचं कित्येक हजार गुणा फळ आपल्याला प्राप्त होत असतं. तर आपण सर्व वैष्णवजन दररोज सकाळ आणि संध्याकाळी चौराष्टकमाचं पठन करतात सर्वजण. ओके. बरेच जण दीपदान पण करत असतील भगवंतांना, लॅम्प ऑफरिंग करायचं. तर आज आपण चौराष्टकमची व्याख्या करूया. फार सुंदर अष्टकम आहे. तर त्या अगोदर एक श्रीमद भागवतममध्ये एक श्लोक आहे. ब्रह्माजी जेव्हा भगवान श्रीकृष्णांचं गुणगान करतात ब्रह्मविमोहन लीलेमध्ये, तेव्हा ते एक फार सुंदर श्लोक सांगतात की माझ्या मागे सर्वांनी म्हणा. अहो भाग्यम अहो भाग्यम नंदगोप व्रजोकसाम यन्मित्रं परमानंदम पूर्णब्रह्म सनातनम. फार सुंदर श्लोक आहे. याचा अर्थ पण फार सोपा आहे. ब्रह्माजी आश्चर्य व्यक्त करतात की अहो भाग्यम अहो भाग्यम. कुणाबद्दल बोलत आहेत? अहो म्हणजे आश्चर्य व्यक्त करण्याचा अर्थाचा हा अहो शब्द आहे. वृंदावनमध्ये या ब्रजवासियांचं किती मोठं भाग्य आहे, वृंदावनवासियांचं किती मोठं भाग्य आहे. अहो भाग्यम अहो भाग्यम. यांच्या भाग्याची तुलना कोणत्याही पुण्यकर्माशी केली जाऊ शकत नाही. अहो भाग्यम अहो भाग्यम नंद गोप व्रजौकसाम. नंद महाराज आणि हे सर्व ब्रजवासी यांचं किती मोठं भाग्य आहे. का? कारण नंद गोप व्रजौकसाम यन्मित्रम परमानंदम. कुणी या श्रीकृष्णाला मित्र बनवलेला आहे, कुणी या श्रीकृष्णाला पती बनवलेला आहे, कुणी श्रीकृष्णाला पुत्र बनवलेला आहे, कुणी श्रीकृष्णाला प्रियकर बनवलेला आहे. या ब्रजवासियांनी या श्रीकृष्णांशी सर्वांनी नातं जोडलेलं आहे. आणि म्हणून हे श्रीकृष्ण जे आहेत हे कोणी साधारण व्यक्ती नाही आहेत. पूर्ण ब्रह्म सनातनम. हे आदिपुरुष आहेत. यम ब्रह्मा वरुणेंद्र रुद्र मरुत स्तुन्वंती दिव्यस्तवैर वेदे सांग पदक्रम उपनिषदेर गायंत्यम सामगः यशांतम न विदु सुरासुरगणा देवाय तस्मै नमः. भागवतमध्ये भगवान श्रीकृष्णांचे महानतेचं वर्णन केलेलं आहे. शुकदेव गोस्वामी म्हणतात की यम ब्रह्मा वरुणेंद्र रुद्र मरुत. या बाल गोपाल रूपाचं श्रीकृष्णांचं ब्रह्मा वरुण इंद्र चंद्र सूर्य या ब्रह्मांडातील जेवढे मोठमोठे प्रतिष्ठित देवता आहेत ते सर्वजण भगवंतांचं सामवेदामध्ये, वेदातील सुंदर श्लोकांमध्ये भगवंतांचं महानतेचं गुणगान करतात. आणि असे पूर्ण ब्रह्म सनातनम जे भगवंत आहेत, आदिपुरुष आहेत, असे भगवंत वृंदावनमध्ये नंदबाबाच्या अंगणामध्ये बाळ कृष्ण बनून रेंगतात त्या ठिकाणी. म्हणून ब्रह्माजी म्हणतात की मी पहाटे जेव्हा उठतो, ब्रह्माजींची पहाट जेव्हा होते तेव्हा ब्रह्माजी म्हणतात की मी रोज भगवंतांची आरती करतो आणि वैदिक मंत्राद्वारे भगवंतांना भोग अर्पण करतो. घंटी वाजवतो तेव्हा कुठे भगवंत येतात आणि भोग स्वीकार करतात. इतकी प्रार्थना बोलल्यानंतर पण वृंदावनमध्ये हेच श्रीकृष्ण दुसऱ्यांचं उच्चिष्ट खातात, बालगोपालांचं उच्चिष्ट खातात, दुसऱ्यांच्या घरी लोणी चोरण्यासाठी जातात. आणि ब्रजवासी गोपीगण श्रीकृष्णाला सांगतात की हे श्रीकृष्ण, आज मी इतकं सुंदर ताक बनवलेलं आहे, एक ताकाचा तुला थेंब देते. एक गोपी सांगते की छोटंसं इतकंसं ताक, हातावर किती ताक येतं,
तेवढं एक छोटासा स्पून ताक पिण्याच्या आमिषाने श्रीकृष्ण नाचायला लागतात. श्रीकृष्णांना एक गोपी सांगते, कृष्णा जर का तू नाचला आमच्यासमोर तर तुला आम्ही एक छानसा एक लाडू देतो खायला. त्या लाडूच्या आमिषाने श्रीकृष्ण नाचायला लागतात. असे पूर्ण ब्रह्म सनातन भगवान श्रीकृष्ण वृंदावनमध्ये विविध प्रकारच्या लीला करतात. तर हे किती मोठं भाग्य आहे. या भाग्याचं तुलना कोणत्याही पुण्यकर्माशी केली जात नाही. म्हणून फार मोठं भाग्य आहे वृंदावनवासियांचं, असं ब्रह्माजी या श्लोकामध्ये वर्णन करून सांगतात. तर हा जो 84 आहे अतिशय सुंदर अष्टकम आहे. याच्यामध्ये भगवंतांच्या चोरीची जी लीला आहे त्या चोरीच्या लीलेचं वर्णन केलेलं आहे. या अष्टकमचं लेखक कोण आहेत, कोणाला माहिती आहे? बिल्वमंगल ठाकूर, जे भारतामध्ये फार मोठे अनेक संतांपैकी ते एक महान संत होऊन गेलेत. त्यांची कथा फार प्रेरणादायी आहे. बिल्वमंगल ठाकूर त्यांचं एक गृहस्थ जीवन होतं. गृहस्थ जीवनात ते इतके आसक्त होते, नुसते गृहस्थ जीवनातच आसक्त नव्हते, तर परस्त्रियांशी त्यांचं फार मोठं आकर्षण होतं. विशेष करून एका वेश्येप्रती त्यांचं फार मोठं आकर्षण होतं. आणि त्या आकर्षणामुळे ते घरातल्या कोणत्याही गोष्टी व्यवस्थित करू शकत नव्हते. जेव्हा त्यांच्या वडिलांचा मृत्यू होतो आणि मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या वडिलांचा अंत्यविधीची वेळ आलेली असते, संध्याकाळची वेळ असते. आणि ते म्हणतात ब्राह्मणाला की हे ब्राह्मण देवता, अंत्यविधी लवकर उरका. का? कारण मला त्या वेश्येला भेटायला जायचं आहे. आणि मग ब्राह्मण त्यांच्या सांगण्यावर विधी उरकतात. आणि संध्याकाळची वेळ होते तेव्हा धो पाऊस पडतो, मुसळधार पाऊस पडतो, नदी दुथडी भरून वाहत असते. आणि अशा दुथडी भरून नदीतून ते त्या वेश्येला भेटण्यासाठी जातात. नदीमधून जेव्हा ते जात असतात त्यांना वाटतं हे लाकडाचं ओंडकं आहे, लाकडाला पकडून मी पलीकडे जाऊ शकतो. पण ते साक्षात एक प्रेत होतं. प्रेताला धरून ते पलीकडे जातात, नदीच्या पलीकडे जातात. आणि जेव्हा ही चिंतामणी, तिचं चिंतामणी नाव असतं, संध्याकाळी बराच वेळ होतो, वाट पाहत असते आणि ती झोपी जाते. आणि झोपून गेल्यानंतर हा उशिरा येतो. हे उशिरा येतात बिल्वमंगल ठाकूर त्या ठिकाणी. आणि तिने दरवाजाची कडी बंद केलेली असते आणि ती दुसऱ्या मजल्यावर राहत असते. तर त्यांना असं वाटतं की या ठिकाणी दोरी लटकत आहे, दोरीला धरून ते दुसऱ्या मजल्यावर चढतात आणि तिचा दरवाजा नॉक करतात. तेव्हा ती चिंतामणी उठते आणि म्हणते की तुम्ही कसं काय वरती आलात? तर ते म्हणाले की बिल्वमंगल ठाकूर म्हणाले की मी या ठिकाणी दोरी दिसली, मला दोरीला पकडून मी वरती चढलो. तर तेव्हा चिंतामणी पाहते तर त्या ठिकाणी दोरी नव्हती. त्या ठिकाणी अतिशय विषारी सर्प होता. त्या विषारी सर्पाला पकडून बिल्वमंगल ठाकूर वरच्या मजल्यावर येतात आणि तिला भेटतात. आणि जेव्हा हे सर्व कथन बिल्वमंगल ठाकूरची ती पाहणी करते तेव्हा चिंतामणी म्हणते की हे बिल्वमंगल, तुझ्या मनामध्ये जितकं या भौतिक शरीराप्रती जे आकर्षण आहे, एवढं आकर्षण जर का तू भगवंतांच्या चरणी अर्पण केलं असतं, एवढंच आकर्षण श्रीकृष्णांप्रती तुला असतं, तर तुला याच जन्मामध्ये भगवत प्राप्ती झाली असते. जेव्हा हे शब्द बिल्वमंगल ठाकूर ऐकतात तर ते शब्द जसं बाण हृदयामध्ये घुसतात, छातीमध्ये घुसतात, तसे हे बाणाप्रमाणे शब्द त्यांच्या हृदयामध्ये घुसले. आणि त्याच वेळी ते घरी परतले नाहीत, वृंदावनच्या दिशेने निघाले. आणि त्यांनी ठरवलं की आता पुन्हा भौतिक संसारामध्ये जायचं नाही. बस झालं, आता जीवनातल्या सगळ्या विषय वस्तूंचा भोग केला, आता पुन्हा भौतिक जगामध्ये परत फिरायचं नाही. आणि मग ते वृंदावनच्या दिशेने जात असताना त्यांनी संकल्प तर दृढ पद्धतीने घेतलेला असतो, मात्र त्यांची आंतरिक जी हृदयाची शुद्धी आहे ती अजूनही झालेली नसते. त्यामुळे त्यांचं स्त्रियांप्रतीचं जे आकर्षण आहे तसंच जिवंत असतं मनामध्ये. आणि जात असताना त्यांना एक गाव लागतं. त्या गावाच्या बाजूला एक नदी वाहत असते आणि त्या नदीवर एक ब्राह्मण पत्नी, ब्राह्मण स्त्री त्या ठिकाणी पाणी भरण्यासाठी आलेली असते. आणि त्या स्त्रीला पाहून बिल्वमंगल ठाकूरांच्या मनात पुन्हा आकर्षण निर्माण होतं. आणि ते त्या स्त्रीच्या मागोमाग घरी जातात. आणि ती स्त्री घाबरलेली असते, कोण परपुरुष माझ्या मागे येतोय. तर ती घाबरून घरामध्ये प्रवेश करते आणि पतीला सांगते की पहा, तो माणूस माझ्या मागे लागलेला आहे आणि मी त्याला नाकारण्याचा प्रयत्न केला पण तरी तो माझ्या मागेच येतोय. तेव्हा त्या ब्राह्मण पण किती शुद्ध असेल, त्यांचं स्वागत करतात आणि म्हणतात तुमची मी काय सेवा करू. बिल्वमंगल ठाकूरांना भोजन आदी सर्व काही देतात
बसण्यासाठी आसन देतात. आणि बिल्वमंगल ठाकूर विचार करतात की हा ब्राह्मण किती शुद्ध मनाचा माणूस आहे. माझ्या मनामध्ये इतके वाईट विचार आहेत, तरीसुद्धा हा माणूस एखाद्या शुद्ध संन्यासी साधू संतांचं जसं आदरातिथ्य करावं तसं यांनी माझं आदरातिथ्य केलेलं आहे. आणि बिल्वमंगल ठाकूरांच्या मनात पुन्हा पश्चाताप निर्माण होतो आणि म्हणतो की मनातल्या मनात विचार करतो की माझ्या आकर्षणाचं जे मूळ कारण आहे हे माझे डोळे आहेत. आणि मग ते ब्राह्मण विचारतात की तुमची काय इच्छा आहे. तर बिल्वमंगल ठाकूर म्हणतात की माझी एकमात्र इच्छा आहे की तुमच्या पत्नीशी मला बोलायचं आहे 2 मिनटे. ब्राह्मण म्हणतात चालेल बोलू शकता. जेव्हा ते त्यांच्याशी बोलतात बिल्वमंगल ठाकूर म्हणतात की हे माते, मग जर का मला तू काही द्यायचंच असेल मला, तर तुझ्या केसांना जे बांधण्याचे जे पिन असतात, काय म्हणतात मराठीमध्ये, पिनच म्हणतात, ओके, ते पिन जे आहेत त्या पिन मला द्या. आणि मग ती माताजी देते, त्यांना पिन देते आणि ते दोन्ही पिना अशा धरतात डोळ्यासमोर आणि त्या पिनांनी दोन्ही डोळे फोडून टाकतात. आणि तेव्हापासून ते आंधळे होतात आणि पुन्हा वृंदावनच्या रस्त्याला निघतात. पुन्हा त्यांनी भौतिक जगत कधी परत आले नाहीत. वृंदावनच्या दिशेने चालत 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 गेले. पुढे भगवंतांनी त्यांच्यासोबत भरपूर काही लीला केल्यात. साक्षात भगवंतांनी त्यांना वृंदावनचा मार्ग दाखवला. भगवंत शरणागत वत्सल आहेत. भगवंतांच्या चरणाशी जो कोणी शरणागत होतो त्याला भगवंत कधीही नाकारत नाहीत. असा भगवंतांचा दयाळू कृपाळू स्वभाव आहे. आणि हे बिल्वमंगल ठाकूर वृंदावनमध्ये राहतात, भजन करतात आणि त्यांनी कित्येक सुंदर काव्य रूपामध्ये भगवंतांचं गुणगान करण्यासाठीचे काही अष्टकम लिहिलेले आहेत, काही भजन लिहिलेले आहेत. कृष्ण कर्णामृत नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. गोविंद दामोदर स्तोत्र लिहिलेलं आहे, ज्याच्यामध्ये 71 फार सुंदर श्लोक आहेत, भगवंतांच्या लीलांचं वर्णन केलेलं आहे. आणि हा जो चौराष्टकम आहे, या चौराष्टकमचं देखील त्यांनी वर्णन केलेलं आहे. तर चौराष्टकमची एक एक ओळ, आपण एक एक जी लाईन आहे याच्यावर आपण चर्चा करू. तर या चौराष्टकममध्ये 8 श्लोक आहेत. तर फार सुंदर वर्णन केलेलं आहे. सर्वांनी मोबाईलमध्ये उघडा, एक एक लाईन आपण म्हणू. पाठवलं ना, ग्रुपमध्ये पाठवलं, ओके. पहिली लाईन आहे, व्रजे प्रसीदं नवनीत चोरम, व्रजे प्रसीदं गोपांगनानां चदुकूल चोरम, अनेक जन्मार्जित पाप चोरम, चौराग्रगण्यं पुरुषं नमामि. हा, बिल्वमंगल ठाकूर म्हणतात, व्रजे प्रसिद्धम नवनीत चोरम. वृंदावन, व्रज म्हणजे वृंदावन. ब्रज या शब्दाचा अर्थ आहे वृंदावन. वृंदावनमध्ये सगळ्यात मोठा प्रसिद्ध जर कोणी असेल चोरी करण्यामध्ये तर नवनीत चोर, नवनीत म्हणजे लोणी, लोणी चोरणाऱ्यांमध्ये सर्वात प्रसिद्ध अग्रगण्य जर कोणी असेल तर हा श्यामसुंदर कृष्ण आहे. तर पहा भगवंताची महानता किती आहे. भगवंत जे पण कार्य करतात त्या कार्यांच्या मागे भगवंतांची महिमा अजून अजून जास्त वाढत वाढत जाते. भगवंतांनी चोरीची लीला केली. या भौतिक जगामध्ये जो कोणी चोरी करतो त्याला कोणी बरं म्हणतं का? नाही बरं म्हणत, सगळे लोक निंदा करतात. मात्र भगवंतांनी चोरी केली तरी ते चोरीच्या कथांचं, लीलांचं वर्णन वर्षानुवर्ष केलं जाते. भगवंतांनी युद्धभूमी सोडून भगवंत पळाले. भगवंताचं नाव रणछोड म्हणून भगवंत प्रसिद्ध झाले. तर अशी भगवंतांची कीर्ती आहे. तर व्रजे प्रसिद्धम नवनीत चोरम. वृंदावनमध्ये भगवान श्रीकृष्ण जेव्हा 3 वर्षाचे होते तेव्हापासून भगवंतांनी स्वतःच्या घरापासून चोरी करण्याचा प्रारंभ केला. यशोदा मैया रोज नित्यनेमाने सुंदर माखन काढून मडक्यामध्ये साचून ठेवायचे आणि त्यानंतर मथुरेला बाजारामध्ये विक्री करण्यासाठी पाठवत होते. असं एक गोपगणांचा व्यवसाय होता गोकुळामध्ये. तर श्रीकृष्णांनी सुरुवातीला आपल्या घरापासून सुरुवात केली आणि एक दिवस यशोदा मैयाने पाहिलं की श्रीकृष्ण लोणी खातोय. तर यशोदा मैयाला वाटलं की श्रीकृष्णाला कदाचित भूक लागली असेल. 1 दिवस पाहिलं, 2 दिवस, आणि 3ऱ्या दिवशी यशोदा मैया म्हणाली, का श्रीकृष्ण तुला खायला मिळत नाही का? असं चोरून चोरून का खातो? तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले
की हे मैया तू काय केलं, माझ्या हातामध्ये इतके मोठमोठे कडे घातलेले आहेत आणि ते कडे इतके गरम आहेत, त्या कड्याची उष्णता मला सहन होत नाही आणि मला कोणीतरी सांगितलं होतं की लोणी थंड असते, म्हणून मी लोणीच्या मटक्यामध्ये हात बुडवून ठेवला होता. मी चोरी करत नाहीये. मग यशोदा मैया म्हणते की मग हे तोंडाला काय लागलेलं आहे? तेव्हा श्रीकृष्ण म्हणतात की हे मैया, माझ्या तोंडावर माशी बसत होती, सारखी माशी येत होती, मी तिला बाजूला करण्यासाठी असा हात केला तर माझ्या तोंडाला लोणी लागलं, मी तरी काय करणार आहे? असं श्रीकृष्ण यशोदा मैयाला सांगतात. यशोदा मैया म्हणते की ठीक आहे, पण उद्यापासून असं करू नकोस. असे श्रीकृष्णांनी स्वतःच्या घरापासून चोरी सुरू केली. असं विविध गोपींच्या घरी दररोज भगवंत जायचे. कधी ह्या गोपीच्या घरी, कधी दुसऱ्या गोपीच्या घरी, तिसऱ्या गोपीच्या घरी, असं वारंवार चोरीची जी तक्रार आहे यशोदा मैयाकडे येत होती. आणि गोपी पण विचार करत होत्या की श्रीकृष्ण माझ्या घरी कधी लोणी चोरी करण्यासाठी येतील. सर्व गोपी आतुरतेने वाट पाहत होत्या. या सर्व लीलांच्या माध्यमातून गोपींचा हाच उद्देश होता की श्रीकृष्णांशी बोलण्याची संधी मिळावी, श्रीकृष्णांचं दर्शन व्हावं, श्रीकृष्णांसोबत आम्हाला वेळ घालवता यावा, हा गोपींचा उद्देश होता. अशा प्रकारे भगवान श्रीकृष्ण वेगवेगळ्या लीला करायचे. एकदा वृंदावनमध्ये भगवंत लोणी चोरण्यासाठी आपल्या टीमसोबत गेले. त्यांची पूर्ण गँग असायची, माकडं असायचे भगवंतांसोबत, भगवंतांचे मित्र असायचे, गोप मित्र, अशी सगळी पूर्ण टीमच्या टीम जायची आणि पूर्ण ज्या गोपीच्या घरात जायचे तिचा पूर्ण स्टॉक संपून टाकायचे. आणि भगवंत काय एकटे लोणी खात होते का? नाही, गोपमित्रांना पण वाटायचे आणि माकडांना पण खायला घालायचे, माकडं पण खायचे लोण. तर एक दिवस भगवान श्रीकृष्ण एका गोपीच्या घरी गेले आणि एका सखाच्या खांद्यावर भगवंत बसले आणि लोण्याचा जो मटका आहे, मटकं धरले दोन्ही हातांनी आणि खाली उतरवण्याचा प्रयत्न करत होते भगवंत. तर त्यावेळी काय झालं, भगवंतांनी ती लोण्याचं माठ हातामध्ये धरलं आणि त्याच वेळेस भगवंताची धोती जी ही ढिली झाली. आता धोती महत्वाची का मटका महत्वाचा आहे? जर का मटका हातातून सुटलं असतं तर रंगे हात पकडले गेले असते, तर काय करायचं? तर भगवंतांचं एक नाव आहे चतुर्भुज. तेव्हा भगवंत द्विभुज रूपामध्ये होते श्रीकृष्ण. त्यांनी त्याच वेळेस चार भुजा प्रकट केल्या, 2 हातांनी धोती टाईट केली आणि 2 हातांनी मटकं खाली उतरवलं. अशा प्रकारे भगवंत लीला करत होते. एकदा वृंदावनमध्ये एका गोपीच्या घरी गेले. सत्यनारायणाची पूजा होती आणि त्या गोपीच्या घरी सकाळी सकाळी पहाटेच गेले. सकाळी जसं सूर्योदय झाला तसे भगवंत तिच्या घरी गेले आणि सत्यनारायणच्या पूजेचं पाठ मांडलं होतं. त्या पाटावर जाऊन बसले श्रीकृष्ण आणि त्या गोपीला म्हणाले की हे माते, अजून पूजेला वेळ आहे, पण तुला जर मला संतुष्ट करायचं असेल तर तुझ्या घरी जेवढी पूजेचं सामान आहे ते सगळं मला अर्पण कर. तेव्हा ती गोपी काठी घेऊन आली आणि म्हणाली, तू कसला नारायण येत, अजून कार्यक्रमाला फार वेळ आहे, नंतर ये, नंदबाबा यशोदामाई यांच्यासोबत ये. तर श्रीकृष्ण तिच्या काठीच्या भयाने पळून गेले आणि श्रीकृष्ण म्हणाले, ठीक आहे, तुझा कार्यक्रम आटवू दे, मग मी नंतर कार्यक्रम करतो. रात्रीची वेळ झाली, सगळेजण झोपी गेले आणि श्रीकृष्ण त्यांच्या घरामध्ये श्रीकृष्णांनी प्रवेश केला आणि रात्री हे दोघे पती पत्नी झोपले होते, ज्यांच्या घरी सत्यनारायणची पूजा होती, झोपले होते. आणि भगवंतांनी काय केलं, तिच्या पतीची ज्या मिशा होत्या, खूप अशा लांब लांब मिशा होत्या, ते मिशीचा एक भाग आणि त्या गोपीचा वेणी या दोघांची गाठ मारली आणि गायब झाले भगवंत. दुसऱ्या दिवशी कसं झालं त्यांचे मिटलं माहिती नाही. कधी कधी भगवंत ज्या गोपी लोणी चोरण्यासाठी विरोध करायच्या भगवंतांना, आणि कधी कधी भगवंतांना त्यांच्या घरामध्ये लोणी दिसायचं नाही आणि मग भगवंत कधी कधी त्यांच्या घरामध्ये सू करायचे, कधी त्यांच्या लहान मुलांना चिमटा काढायचे. अशा प्रकारे भगवंत खोड्या करत होते. मग यशोदा मैयाला या सर्व गोपी तक्रारी करायच्या की हे यशोदे, तुझ्या कानाला काहीतरी शिकव, इतक्या लहान वयापासून जर का तो चोरी करायची त्याला सवय लागली तर पुढे जाऊन तो किती मोठा चोर बनेल. आणि मग अशा प्रकारे तक्रारी करत होत्या गोपी. मग यशोदा मैया म्हणायची की हे बघा, तुम्ही अशा ठिकाणी लोणी ठेवा जेणेकरून श्रीकृष्णांना सापडणार नाही, अंधाऱ्या खोलीमध्ये लोणी ठेवा जेणेकरून श्रीकृष्णाला सापडणार नाही. आणि एक गोपी म्हणाली की अरे यशोदा मैया, या अंधारामध्ये पण तो लोणी शोधून टाकतो, कसं शोधतो माहिती नाही. मग दुसरी गोपी म्हणाली की हे यशोदा, तुम्ही या श्रीकृष्णाच्या अंगावर इतके सुंदर दागिने घातलेले आहेत,
इतके सुंदर हिरे माणकांनी युक्त असे दागिने आहेत. जसं तो अंधारामध्ये प्रवेश करतो तसं त्या ठिकाणी उजेड प्रकाशित होते हिऱ्या माणकांच्यामुळे. त्यामुळे मग एक गोपी म्हणाली की यशोदा मैया याचे सगळे दागिने काढून टाका. यशोदा मैया तसंच करते, सगळे दागिने काढून टाकते. आणि मग तिसरी गोपी म्हणाली की यशोदा मैया जरी दागिने काढले तरी या श्रीकृष्णांच्या शरीरामधूनच इतका प्रकाश बाहेर येतो की याला ना लाईटची गरज पडते ना दागिन्यांची गरज पडते. असे हे श्रीकृष्ण अद्भुत आहेत. अशा सुंदर सुंदर अद्भुत लीला भगवान श्रीकृष्णांनी वृंदावनमध्ये केल्या. एकदा भगवान श्रीकृष्ण एका गोपीच्या घरी लोणी चोरण्यासाठी गेले आणि त्या गोपीने फार सुंदर आयडिया लावून केली होती की एकावर एक असे मडके ठेवले होते आणि शिंक असं बांधून ठेवलं होतं घरामध्ये. आणि त्या शिंकाच्या वरती एक मोठी घंटी बांधली होती. तिला माहिती जेव्हा श्रीकृष्ण येईल तेव्हा जेव्हा याला स्पर्श करेल तेव्हा घंटी वाजेल आणि घंटी जशी वाजेल तशी यांना मी पकडेल, असं त्या गोपीने प्लॅन केला होता. मात्र श्रीकृष्णांनी पाहिलं की वरती या गोपीने युक्ती लावून घंटी बांधलेली आहे. तर भगवान श्रीकृष्णांनी त्या घंटीला बजावून सांगितलं, हे बघ मी वृंदावनचा राजा आहे, वृंदावनचा व्रजचा राजा आहे मी, अजिबात वाजायचं, जर का वाजली तर माझ्याशी पंगा आहे. तर घंटी देव म्हणाले की नक्की भगवंता मी नाही वाजणार. आणि जसं भगवंत सखाच्या खांद्यावर चढून मटका उतरवायला गेले लोणीचा, तसा भगवंतांच्या अंगावर लोणी सांडलं. भगवंत ते लोणी खात आहेत, गोपमित्रांना वाटतायत आणि त्याच वेळी घंटी अचानक वाजायला लागली, मोठ्याने घंटी वाजायला लागली. श्रीकृष्ण म्हणाले की घंटी तुला मी वाजायला नाही सांगितलं तर का वाजती? तेव्हा घंटी म्हणाली की प्रभू ज्यावेळेस तुमचा अभिषेक होतो, ज्यावेळेस तुम्हाला भोग लागतो आणि तेव्हा जर का घंटी वाजत नसेल तर माझ्या जीवनाचा अस्तित्वाचा उपयोग तरी काय? तुमच्या अंगावरून दही दूध तूप लोणीचा वाहत आहे आणि हा तुमचा अभिषेक आहे, तुम्हाला भोग लागत आहे, तर मी वाजायला का नाही वाजायला पाहिजे? तेव्हा त्या गोपीला समजतं की श्रीकृष्ण आणि त्यांचे मित्र आलेले आहेत. तेव्हा श्रीकृष्णांना फार मोठं संकट वाटतं की आता कसं काय करायचं, आता तर आपण पकडले जाऊ. तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले की सर्व गोपमित्रांना सांगतात की मी जसं करेल तसं तुम्ही करायचं. काय करायचं? श्रीकृष्णांनी काय केलं, तोंडामध्ये दही जे आहे फुल भरून घेतलं आणि असं दोन्ही गाल फुगवले, असं इतकं तोंड भरून दही भरून घेतलं. तसंच बाकी गोपमित्रांनी पण केलं. आणि जशी ती गोपी समोर आली तसं तिच्या तोंडावर श्रीकृष्णाने जोरात फवारा सोडला जोरात फुटकारा मारला आणि श्रीकृष्ण छलांग मारून घराच्या बाहेर. तसं दुसरा तिसरा चौथा असे सर्व गोपमित्र श्रीकृष्णांच्या बरोबर बाहेर पळाले. तर अशा प्रकारे भगवंतांच्या ह्या आनंद प्रदान करणाऱ्या लीला आहेत, ब्रजवासियांच्या मनाला सुख देणाऱ्या या लीला आहेत. आणि म्हणून वृंदावनवासी दररोज या श्रीकृष्णाच्या लीलांचं चिंतन करतात. तर अशा प्रकारे वृंदावनमध्ये सर्वात प्रसिद्ध जे चोर होते, लोणी चोरणारे, त्यांचं वर्णन या ठिकाणी बिल्वमंगल ठाकूर करतात. व्रजे प्रसिद्धम नवनीत चोरम गोपांगनानाम च दुकुल चोरम. गोपांग म्हणजे सर्व गोपिकांचे वस्त्र चोरणारे हे श्रीकृष्ण आहेत, चिरहरण करणारे हे श्रीकृष्ण आहेत. अनेक जन्मार्जित पाप चौरम चौराग्रगण्यम पुरुषम नमामी. अनेक 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 जन्मांचे जे काही कोणाचे पाप आहेत, जर कोणी भगवंतांना शरणागत होतो त्यांचे पाप देखील भगवंत हरण करून घेतात. असे चोरांमध्ये सर्वात अग्रगण्य जे पुरुष आहेत अशा चोराला मी नमस्कार करतो. हरे कृष्णा. दुसरी लाईन. श्रीराधिकाय हृदयस्य चोरम नवाम्बुदश्यामलकान्ति चोरम पदाश्रितानां च समस्तचोरम चौराग्रगण्यं पुरुषं नमामि. हा फॅन लावा ना. श्री राधिकाय हृदयस्य चौरम. श्रीमती राधाराणीचं हृदय चोरणारे, फॅन लावा फॅन. श्रीमती राधाराणीचं हृदय चोरणारे हे भगवंत आहेत. कधी राधाराणी आणि गोपिकांचं हृदय चोरलं होतं? जेव्हा रास पौर्णिमेचा दिवस होता, जेव्हा रात्रीची पौर्णिमेची वेळ होती, त्यावेळेस भगवंतांनी मध्यरात्री
बासुरी वाजवली आणि त्या बासुरीच्या ध्वनीने सर्व गोपिकांना इतकं तीव्र आकर्षण निर्माण झालं मनामध्ये, इतकं आकर्षण निर्माण झालं. त्या आकर्षणामुळे सर्व गोपी घरातले सर्व काही कामं सोडून त्या ध्वनीच्या मागे मागे जंगलामध्ये त्यांनी प्रवेश केला. आता वृंदावनमध्ये गोपी ज्या होत्या सर्व विवाहित गोपी होत्या, असं नाही की अविवाहित होत्या, सर्व विवाहित गोपी होत्या. श्रीकृष्णांच्या बासरीच्या ध्वनीने कुणी काजळ लावलं तर एका डोळ्याला काजळ लावलं, दुसऱ्या डोळ्याला काजळ नाही लावलं, एका कानामध्ये कुंडल घातलं, दुसऱ्या कानामध्ये कुंडल घातलं नाही, कोणी केसांना विंचरलं, कोणी विंचरलं नाही, कोणी नीट कपडे देखील घातले नव्हते. अशा बाह्य सुंदरतेची जी लक्षणं आहेत, या सुंदरतेच्या लक्षणांविरहित सर्व गोपी श्रीकृष्णांची जशी ध्वनी ऐकू आली बासरीची, तशा सर्व गोपी श्रीकृष्णांच्याकडे धावत गेल्या. आणि तिथे गेल्यानंतर श्रीकृष्ण काय म्हणतात, तुम्ही विवाहित स्त्रिया आहात आणि घर सोडून इथे कसं काय आलेत तुम्ही? आता हायजॅक करणारा कोण आहे? श्रीकृष्ण. आणि वरून असं म्हणतं की तुम्ही कसं काय आले त्या ठिकाणी? तेव्हा त्या गोपी म्हणाल्या, या जगामध्ये तुमच्या बासरीच्या ध्वनीशिवाय आम्हाला दुसरं काहीच ऐकायला येत नाही. पहिल्यापासूनच पूर्वीपासूनच आमचं मन तुमच्या चरणाशी आसक्त झालेलं श्रीकृष्णा. श्रीकृष्णा, तुझ्याशिवाय आम्हाला दुसऱ्या जीवनामध्ये पर्यायच नाही. तुला जर आम्ही पाहिलं नाही तर आमचं हृदयामध्ये इतकं दुःख आणि इतक्या वेदना होतात की तुझ्या दर्शनासाठी आम्ही कायमस्वरूपी लालायत असतो. तर अशा प्रकारे गोपिका श्रीकृष्णांना सांगतात. तर भगवंत अशा शरणागत जे भक्त आहेत त्यांचं हृदयाचं चोरी करतात. हृदय चोरणं याचा अर्थ काय आहे? हृदय चोरण्याचा अर्थ आहे की लोणी समान हृदय असते. नवनीत समान ज्यांचं चित्त आहे त्यांचं चित्त भगवंत चित्तचोर म्हणून ओळखले जातात. अशा लोकांचं चित्त चोरतात. आता लोणी कधी बनते? जेव्हा दूध योग्य तापमानामध्ये तापवलं जातं. दूध तापवल्यानंतर त्याच्यामध्ये काय टाकलं जातं? विरजनच ना, थोडंसं दही टाकलं जातं, व्यवस्थित मिक्स केलं जातं आणि दुसऱ्या दिवशी दह्यामध्ये त्याचं रूपांतर होतं. आणि दह्यामध्ये रूपांतर झाल्यानंतर मग त्याला मंथन केलं जातं. मंथन करून झाल्यानंतर जो वरचा भाग आहे तो लोणी म्हणून येतो आणि त्याला मग साठवलं जातं. अशा प्रकारे लोणीचं रूपांतर तयार होतं. तर या लोणी बनण्याची जी प्रक्रिया आहे, या प्रक्रियेची तुलना एका साधना भक्तीशी केलेली आहे. दूध जे आहे, दुधाला योग्य भांड्यामध्ये ठेवलं तर ते दूध फाटत नाही, बरोबर ना? योग्य पात्रामध्ये जर ठेवलं तर दूध फाटत नाही. तर त्याची तुलना केलेली आहे, योग्य पात्राची तुलना असत संघाशी, चांगल्या संगतीशी. आपण भक्ती करतो, भक्ती करत असताना जर का चुकीच्या संगतीमध्ये आपण असू तर आपली भक्ती जी आहे लिकेज होत जाईल. जसं समजा एखादा मटका आहे, मटक्याला छोटासा छेद आहे आणि वरून किती पाणी टाकलं त्याच्यामध्ये पाणी राहणार आहे का? नाही राहणार आहे. म्हणून योग्य पात्र असणं फार महत्त्वाचं आहे. तसंच हे जे भांडं आहे दुधाचं, त्याच्यासाठी योग्य पात्र असणं महत्त्वाचं आहे, म्हणजे चांगल्या संगतीमध्ये राहणं महत्त्वाचं आहे. आणि हळूहळू त्या दुधाला गरम केलं जातं. गरम म्हणजे गरम करण्याचा अर्थ हा आहे की जसं श्रीकृष्णांचं नाम रूप गुण लीलाची आपल्याला माहिती होते, भक्तीबद्दल माहिती होतं, तर आपण श्रीकृष्णांच्या विरहामध्ये हरिनामाचा जप केला पाहिजे. जसं जसं आपण हृदयामध्ये भगवंतांचं चिंतन वाढवू, भगवंतांच्या विरहामध्ये आपण ताप सहन करू, तसं तसं आपलं हृदय शुद्ध होणार आहे. आणि जसं ते दूध योग्य तापमानामध्ये तापवले गेल्यानंतर त्याच्यामध्ये दह्याचं थोडंसं विरजन घातलं जातं. याची तुलना केलेली एका शुद्ध गुरुच्या पादाश्रयाशी. म्हणजे गुरु महाराज आपल्या हृदयामध्ये दीक्षेच्या माध्यमातून कृष्ण प्रेमाचं बीज रोपण करतात. आणि जसं बीज रोपण करतात, बीज रोपण झाल्यानंतर त्याचं पूर्ण रूपांतर जसं दह्यामध्ये होतं, तसं दुसऱ्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तामध्ये जेव्हा त्या दह्याचं मंथन केलं जातं, मंथन करून ती लोणी बाहेर येतं, तसं आपल्या हृदयाचं पण ब्रह्ममुहूर्तामध्ये पहाटे उठून मंथन केलं पाहिजे. ते मंथन म्हणजे काय? श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम. श्रवण कीर्तन, भगवंतांच्या कथा श्रवण केल्या पाहिजेत आणि मुखाने भगवंतांचं नामस्मरण केलं पाहिजे. हरे कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे. असं जर नित्यनेमाने करत राहिलो तर याची तुलना मंथनाशी केलेली. असं करत करत हळूहळू आपलं हृदय देखील नवनीत समान चित्त होईल. हृदय जे आपलं नवनीत समान होईल. जेव्हा नवनीत म्हणजे माखनसारखं, लोण्यासारखं जेव्हा आपलं स्वच्छ सुंदर असं हृदय तयार होईल, तेव्हा भगवंत आपल्या हृदयाला देखील चोरी करतील. जसं या ठिकाणी श्री राधिकाय हृदयस्य चौरम,
नवाम बुध श्यामल कांती चोरम. नवाम बुध श्यामल कांती चोरम याचा अर्थ असा आहे की जसं या भौतिक जगामध्ये प्रत्येक माणूस त्रितापांनी ग्रासलेला आहे, तापलेला आहे. बाहेरून आधिभौतिक, आधिदैविक आणि आधी आध्यात्मिक ताप आहेत. आंतरिकदृष्ट्या शारीरिक व्याधी आहेत, मनाचा ताप आहे, मनाच्या इच्छांचा ताप आहे. अशा गोष्टींमध्ये जीवात्मा फार प्रचंड क्लेश आणि दुःखाने व्याप्त झालेला आहे. जसं प्रखर ऊन आहे, दुपारचं ऊन आहे, 1, 1:30, 2 वाजताचं जे ऊन आहे, 40 to 43 टेम्परेचर आहे समजा. आणि अशा तापमानामध्ये जेव्हा अचानकपणे ढगांचा असा समूह येतो आणि ते तापमानाचं जे प्रमाण आहे ढगांच्या समूहामुळे कमी होतं. असे कोणी अनुभव केला कधी? पावसाळ्याच्या जूनच्या स्टार्टिंगला असं होतं, हे वातावरण कधी कधी होतं. प्रखर ऊन आहे आकाशामध्ये, पण अचानक ढगांचा समूह येतो आणि त्या ढगांच्या प्रभावामुळे उन्हाचं तापमान कमी होतं आणि त्या भागामध्ये सावली निर्माण होते. आणि त्या सावली पडल्यानंतर अचानक थंड वारा येतो. कसा वाटतो तो वारा? चांगला वाटतो ना? खूप छान वाटतो. अनुभव केला कधी? तसं या भौतिक जगामध्ये आपण सर्व तापलेलो आहोत भौतिक जगाने. तर असं तप्त जीवन आहे आपलं. आणि अशा तप्त जीवनामध्ये भगवंतांच्या चरणाचा जेव्हा आपण आश्रय घेतो, जसं भगवंतांची भक्ती सुरुवात करतो, भगवंतांचं नामस्मरण करतो, तसं आपल्या जीवनातले क्लेश हळूहळू नष्ट होतात आणि शुभदा, चांगल्या गोष्टींचा प्रारंभ होतो. क्लेशाग्नी आणि शुभदा असा प्रारंभ होतो. तर या शुभदेची जी तुलना आहे या ठिकाणी नवाम बुध श्यामल कांती चोरम. जसं एखाद्या माणसाला प्रखर उन्हामध्ये ढगांचा आणि सुंदर गार हवेचा जेव्हा त्याला स्पर्श होतो, जेव्हा सुखाचा अनुभव करतो तो व्यक्ती, तशा प्रकारे एखादा मनुष्य जेव्हा भगवंताच्या चरणाशी शरणागत घेतो तेव्हा त्याला अशा प्रकारचा सुखाचा अनुभव होतो. तर याचा अर्थाचं नवाम बुध श्यामल कांती चौरम. पदाश्रितानाम च समस्त चौरम चौराग्रगण्यम पुरुषम नमामि. पदाश्रितानाम मतलब म्हणजे ज्या लोकांनी भगवंतांच्या चरणांचा आश्रय घेतलेला आहे अशा लोकांची भगवंत चोरी करतात. आता मला सांगा, वृंदावनमध्ये श्रीकृष्ण कंसाच्या महालामध्ये जाऊन चोरी करत नव्हते, जरासंच्या महालामध्ये जाऊन चोरी करत नव्हते. कुणाच्या घरी चोरी करत होते? जे त्यांचे भक्त आहेत त्यांच्या घरी चोरी करत होते. म्हणजे पदाश्रित म्हणजे समजा एखादी कोणी एक पक्ष आहे, राजकीय पक्ष आहे, जेव्हा एखादा व्यक्ती राजकीय पक्ष जॉईन करतो, पक्ष जॉईन केल्यानंतर पक्षाला जर का फायदा, यश मिळालं तर त्या माणसाचं पण त्याच्यामध्ये यश असतं, त्याला पण यश मिळतं. जर तो पक्ष फेल झाला, अपयशी ठरला, तर त्याला पण अपयश येतं, है ना. पण या ठिकाणी उलट आहे. जे लोक भगवंताचा पक्ष जॉईन करतात, भगवंताची भक्तीची पार्टी जॉईन करतात, त्यांचीच भगवंत चोरी करतात. ॲक्च्युली चोरी करणारा जो लीडर असतो तो चोरी केल्यानंतर जो माल त्याला मिळतो, तो माल त्याच्या मदत करणाऱ्या सर्व लोकांना माल वाटतो की नाही? आहे ना, पर्सेंटेज ठरलेले असतात. एवढं तुला, एवढं तुला, एवढं तुला, असं सगळ्यांना वाटतो. पण या ठिकाणी उलट आहे. जे शरणागत आहेत त्यांचं भगवंत चोरी करतात आणि ज्यांनी अशा पार्टीला जॉईन केलेलं आहे त्यांचंच भगवंत चोरी करतात. अशा चौराग्र गण्य पुरुषाला मी नमन करतो. ही झाली दुसरी लाईन. तिसरी, आकिंचन कृत्य पदाश्रितं यः करोति भिक्षुं पथि गेहहीनम् केनाप्यहो भीषण चौर इद्रेग दृष्टा श्रुतो वा न जगत्रयेपि. हा, अकिंचन कृत्य पदाश्रितम य. जे पदाश्रित लोक आहेत यांना अकिंचन करतात. अकिंचन म्हणजे ज्या लोकांचा या जगामध्ये कोणताही आश्रय नाही आहे, ज्यांनी ना धनाचा आश्रय घेतलेला आहे, ना भौतिक जगातल्या मोठमोठ्या लोकांचा आश्रय घेतलेला आहे, ना पद प्रतिष्ठेचा आश्रय घेतलेला आहे, त्यांचं धन म्हणजे श्रीकृष्ण आहेत. असे पदाश्रित जे लोक आहेत, पदाश्रित म्हणजे भगवंतांचा आश्रय घेणारे लोक आहेत, भगवंतांना शरणागत होऊन भक्ती करणारे लोक आहेत. अकिंचन कृत्य पदाश्रितम यः करोति भिक्षुम पथि गेहहीनम. अशा लोकांना भगवंत
ज्यांची शरणागती घेतलेली आहे असे भगवंत शरणागत लोकांना भिक्षुक बनवतात. केनाप्य हो भीषण चौर इद्रिक. असे जे चोर आहेत, असा मी चोर इद्रिक आजपर्यंत कुठेही पाहिला नाही. दृष्टो, ना पाहिलेला आहे ना ऐकलेला आहे अशा चोराबद्दल. ना श्रुतो ना दृष्ट वा न जगत्रयापी, या संपूर्ण जगामध्ये असा चोर मी कधीही पाहिलेला नाही. तर अशा चोराला मी नमन करतो असं बिल्वमंगल ठाकूर म्हणतात. अकिंचन कृत्य पदाश्रितम यह. आता भिक्षुक म्हणजे काय, का भगवंत असं भिक्षुक बनवतात? कारण कुणालाही भगवंत भिक्षुक बनवत नाही. ज्या व्यक्तीला भगवंत भगवत धामामध्ये घेऊन जायचं आहे आणि ज्यांनी भगवंतांना ॲक्सेस दिलेला आहे. समजा तुम्ही मोबाईलमध्ये कुठलंही ॲप्लिकेशन डाउनलोड करतो आपण, तेव्हा ते ॲप्लिकेशनच्या नोटिफिकेशन येतं आणि त्या नोटिफिकेशनमध्ये म्हणतात की अलाव करा कॅमेरा ॲक्सेस, गॅलरी ॲक्सेस. अलाव केलं, आपण अलाव करत गेलो तर त्यांना ॲक्सेस मिळतो आपल्या गॅलरीमधला. तशा प्रकारे भगवंतांच्या चरणाशी जी शरणागत लोक आहेत त्यांचीच भगवंत परीक्षा घेतात. असे कुणाची परीक्षा घेत नाहीत भगवंत. परीक्षा कुणाची होते जनरली सांगा बरं? जो विद्यार्थी नियमितपणे क्लासरूममध्ये येतो त्याचीच परीक्षा होते ना, आहे ना. त्याची परीक्षेसाठी योग्यता आहे, म्हणजे त्याचं अटेंडन्स 80%, 75 जे पण असेल त्याने पूर्ण केलेलं आहे, तोच व्यक्ती परीक्षेला बसण्यासाठी योग्य आहे. तसं जे लोक नियमित साधना भक्ती करतात, भगवंतांना शरणागत आहेत, भगवंतांना शरणागत म्हणजे पूर्ण शरणागत आहेत, अशा लोकांचीच भगवंत परीक्षा घेतात. कुणाच्याही जीवनामध्ये भगवंत हस्तक्षेप करत नाहीत. आणि भगवंत जेव्हा परीक्षा घेतात तेव्हा जसं सोनं अग्नीमध्ये टाकल्यानंतर त्याची चकाकी वाढते, तशा प्रकारे त्या भक्ताचं जी भक्ती आहे अजून वृद्धिंगत होते. तर असा हा भगवंतांचा स्वभाव आहे. नेक्स्ट, यदीय नामापि हरत्य शेषम गिरी प्रसारानपि पापराशिन् आश्चर्यरूपो ननु चोरयिद्रेग दृष्टा श्रुतो वा न मया कदापि. हा, आता कसं चोरतात आणि काय चोरतात? यदीय नामापि हरत्य शेषम. जे लोक पदाश्रित आहेत, ज्यांनी भगवंतांच्या चरणाचा आश्रय घेतलेला आहे, असे लोक. आता समजा आपण कोणतीही पार्टी जॉईन केली, पार्टी जॉईन केल्याचं लक्षण काय, कसं दिसेल? आपण त्या पार्टीच्या नावाचं स्टिकर आपल्या खिशाला लावतो की नाही? हां, त्यांच्या नावाचा झेंडा फिरवतो सर्वत्र, आपल्या व्हॉट्सअप स्टेटसवर स्टोरीला लावतो त्यांचं, आहे ना, ज्या पार्टीला आपण जॉईन केले. म्हणजे काय, थोडक्यात त्यांचा आपण जयघोष करतो, हरी बोल हरी बोल हरी बोल, त्यांच्या त्या पार्टीच्या नावाने जयघोष करतो. आता ही श्रीकृष्णांची पार्टी ज्यांनी जॉईन केलेली आहे, म्हणजे काय, श्रीकृष्णांचा जयघोष करतील हे लोक, स्वाभाविकपणे करणार की नाही? आपण करतो की नाही, हरी बोल हरी बोल हरी बोल, कृष्ण कन्हैया लाल की आपण जय जयकार करतो. यदीय नामापि हरत्य शेषम. ज्यांनी ज्यांनी ही पार्टी जॉईन केलेली श्रीकृष्णांची, ते लोक जितकं जास्त तीव्रतेने या पार्टीचं गुणगान करतील, या पार्टीचे मुख्य लीडरचं गुणगान करतील, तितकं त्यांना जास्त बेनिफिट होणार आहे. काय बेनिफिट होणार आहे? त्यांचं सगळं चोरलं जाणार आहे. म्हणजे काय, जितका जो हरिनामाचा जप करेल, जो जास्त हरी बोल म्हणेल, त्याचे जे पाप आहेत ते भगवंतच कमी करतील, भगवंत चोरतील. म्हणून भगवंताची या ठिकाणी नामाची महिमा गायलेली. यदीय नामापि हरत्य शेषम. जितकं भगवंताचं नामस्मरण करू तितकं भगवंत त्या व्यक्तीचं पाप चोरणार आहेत. तर असे भगवंत पाप चोरी करतात. आणि आपले पाप किती आहेत? बिल्वमंगल ठाकूर म्हणतात, गिरी प्रसारान नपी पापराशीन. गिरी म्हणजे इतके मोठमोठे डोंगर पर्वता समान आपल्या पापराशी आहेत. आपल्याला माहिती नाही आपण कोणत्या जन्मामध्ये काय केलेलं आहे. आपण या जन्मामध्ये भले आपण स्वतःला चांगलं समजत असू, चांगली गोष्ट आहे, पण याचा अर्थ आपण चांगलं म्हटलं म्हणून आपण चांगलं आपलं अस्तित्व आहे असं नाही. आपल्यासाठी या कर्माच्या ज्या रिॲक्शनच्या ज्या गोष्टी आहेत आपल्यासाठी अदृश्य आहेत, आपण पाहू शकत नाहीत त्या. इतके पापाच्या मोठमोठ्या राशी आहेत आपल्या. गिरी प्रसारान नपी पाप राशीन. असे मोठमोठ्या पापाच्या राशी हे श्रीकृष्ण चोरतात. प्रत्येक व्यक्तीची यमराजाकडे पापाची फाईल आहे.
यमराजाच्या दरबारामध्ये पापाची फाईल आहे प्रत्येक माणसाची. आपण अगदी छोट्या छोट्या गोष्टी जरी केल्या तरी याचं पापाच्या ह्याच्यामध्ये काउंट होतं. पुण्य केलं तर पुण्याच्या फाईलमध्ये काउंट होतं. तर जेव्हा या भौतिक जगामध्ये पृथ्वी लोकावर जो मनुष्य भगवंतांच्या चरणाशी शरणागत होतो, भगवंतांचं नामस्मरण करायला सुरुवात करतो, भगवंतांची नावाने कंठीमाळ घालतो, तिलक धारण करतो आणि भगवंतांना सर्वतोभावे भजन करतो भगवंतांचं, तेव्हा यमराजाच्या दरबारातली जी पापाची फाईल आहे ती फाईल तिथून गायब होते. आणि जेव्हा यमराज पाहतात की या ठिकाणाहून अमुक अमुक व्यक्तीची फाईल गायब झालेली, तर यमराजाच्या दरबारात जाण्याची कुणाचीही हिंमत नाही आहे. तर ते त्या ठिकाणी जाण्याची एकाच व्यक्तीची हिंमत आहे, ते म्हणजे भगवंत. भगवंतांच्या सामर्थ्याने त्या ठिकाणची पापाची फाईल त्या मनुष्याची गायब होते. आणि ज्या दिवशी ती पापाची फाईल गायब होते त्या दिवशी यमराज त्यांच्या फोल्डरमधून, त्यांच्या फाईलमधून त्यांचं नाव डिलीट करतात. समजतात की हा व्यक्ती श्रीकृष्णांना शरणागत झालेला आहे, आजपासून याचा अकाउंट आपल्याला पाहण्याची गरज नाही. तर अशा प्रकारे भगवंत अनेक पापराशी जे आहेत अशा चोरतात. म्हणून बिल्वमंगल ठाकूर म्हणतात, आश्चर्य रूपो ननुचौर इद्रिक. असा आश्चर्यकारक जो चोर आहे, अशा चोराचं ना मी पाहिलेलं आहे असा चोर आजपर्यंत, ना अशा चोराबद्दल ऐकलेलं आहे. या संपूर्ण जगामध्ये मी आजपर्यंत अशा चोराचं कधी दर्शन केलं नाही. अशा चोराला मी दंडवत प्रणाम करतो. ही 4थी लाईन झाली. 5वी, धनं च मानं च तथेंद्रियाणि प्राणांश्च हत्वा मम सर्वमेव पलायसे कुत्र धृतोद्य चोरम् त्वं भक्तिदाम्नासि मया निरुद्ध. या चोराने काय काय चोरलेलं आहे आमचं, याचं वर्णन पुढच्या 5व्या ओळीमध्ये करतात. धनम च मानम च तथेंद्रियाणी प्राणांश हत्वा मम सर्वमेव. माझं धन चोरी केलेलं आहे या श्रीकृष्णाने, माझा मान सन्मान चोरी केलेला आहे. तथेंद्रियाणी, इंद्रिय विषयांमध्ये माझं मन जे धावत होतं, माझी इंद्रिय जात होते, त्या ठिकाणचे भगवंतांनी माझी इंद्रियांची चोरी केलेली आहे. प्राण देखील चोरी केलेले आहेत. प्राण म्हणजे काय? दिल, आपण म्हणतो ना दिल चुरा लिया, तशा प्रकारे प्रेम करणारे जे भक्त आहेत त्यांचा प्राण म्हणजे प्राण दुसरीकडे कुठेही चित्त लागत नाही. भौतिक जगामध्ये जो व्यक्ती भगवंताच्या चरणाशी शरणागत होतो ना, त्याचं या भौतिक जगामध्ये जर त्याला आध्यात्मिक रुची प्राप्त झाली, नामामध्ये भगवंताच्या लीला कथामध्ये जर का रुची प्राप्त झाली, त्याला भौतिक जगातली कोणतीच गोष्ट चांगली वाटत नाही. तर हे आहे प्राण चोरणं, हे आहे चित्त चोरणं. धनम च मानम च तथेंद्रियाणी. धन म्हणजे काय? भगवंत आपल्या बँकमधलं पासवर्ड शोधून आपल्या बँकेतले पैसे चोरतील असं नाही, याचा अर्थ असा नाही. याचा अर्थ असा आहे की ज्या माणसाकडे धन जास्त येतं, जेव्हा अपेक्षेपेक्षा जास्त धन येतं, तर सगळ्यात पहिले त्याच्या बुद्धीवर वार होतो. सगळ्यात जास्त पहिले त्याची बुद्धी भ्रष्ट होते. बुद्धी भ्रष्ट झाली म्हणजे काय होतं? अनैतिक मार्गामध्ये तो सुख भोगण्याचा प्रयत्न करतो. मग दारू पिणार, अनेक प्रकारच्या स्मोकिंग आणि नाना प्रकारच्या वाईट सवयींमध्ये तो मनुष्य इंद्रिय भोग करून सुखी होण्याचा प्रयत्न करतो. तर या ठिकाणी बिल्वमंगल ठाकूर म्हणतात की या भौतिक धनाच्या माध्यमातून जी इंद्रिय तृप्ती करण्याची इच्छा आहे, या इच्छेला मुळापासून नष्ट केलं या श्रीकृष्णाने. माझ्याकडे धन जरी असलं तरी त्या धनाचा मी इंद्रिय तृप्ती करू शकत नाही. जे धन आहे त्या धनाला भगवंताच्या सेवेत लावून आत्म्याचं कल्याण करतो मनुष्य. तर या धनाच्या माध्यमातून जी इंद्रिय तृप्ती करण्याची इच्छा आहे ती भगवंतांनी नष्ट केली. मानम, या भौतिक जगामध्ये जे लोक नाते रिश्तेदार आपला आदर सन्मान पूर्वी करत होते, पण हरे कृष्ण जॉईन केल्यानंतर ते म्हणतात बाबा त्यांच्या घरी जाऊ नका, आता बिना कांदा लसूणचं खावं लागेल. आहे ना, ते आपल्या बरोबर आपल्या पूर्वीसारखं एन्जॉय करू शकत नाही. तर भक्तांना ॲक्च्युली भौतिकवादी लोकांच्याकडून मान सन्मानाची गरज नाही, त्यांना भक्तांमध्ये इतका आनंद मिळतो, तर ते खुश आहेत भक्तीमध्ये. मानमच्या तथेंद्रियाने, इंद्रिय भोगामध्ये जे माझे इंद्रिय लागत होते तिथं पण रुची ठेवली नाही देवाने. माझा प्राण चोरून घेतला, प्राण कुठेही मन लावता येत नाही आता, अशी अवस्था माझी केलेली आहे श्रीकृष्णाने. आणि मग असा जो चोर आहे,
असा जो चोर आहे या चोराला बिल्वमंगल ठाकूर म्हणतात, अरे चोरा, जेव्हा चोरी करतो एखादा मनुष्य आणि पकडला जातो तेव्हा काय करतो आपण, त्या चोराला पकडतो आणि पोलिसांच्या ताब्यात देतो, बरोबर ना. तसं बिल्वमंगल ठाकूर म्हणतात की अरे चोरा कुठे पळून चाललास, थांब थांब थांब, तुला पकडतो. पलायसे कुत्र, पलायसे मतलब का पळून चाललास, थांब आता तुला धरतो मी. पलायसे कुत्र धृतोद्य चौरम, तुला पकडायचे, थांब थांब. अशा प्रकारे बिल्वमंगल ठाकूर श्रीकृष्णांना म्हणतात, पलायसे कुत्र धृतोद्य चौरम त्वम भक्ती दामनासी मया निरुद्ध. आता तुला मी माझ्या भक्तीच्या पाशाने, भक्तीच्या पाशाने तुला मी बांधून ठेवणार आहे. आणि हे जे भक्तीचं पाश आहे अतिशय मजबूत पाश आहे, या पाशाने तुला मी बांधणार आहे. त्यामुळे पळू नको हे चोरा, तू पळू नकोस. अशा प्रकारे बिल्वमंगल ठाकूर श्रीकृष्णांना चोर म्हणून संबोधत आहेत. ओके, 6वी लाईन. तर आता श्रीकृष्ण म्हणतात की तुम्ही, बिल्वमंगल ठाकूर म्हणतात की तुला मी पकडणार आहे आता, भक्तीच्या दोरीने तुला बांधून ठेवणार आहे आता, असं बिल्वमंगल ठाकूर म्हणतात. पण श्रीकृष्ण म्हणतात की मला कोणीही बांधू शकत नाही या जगामध्ये. का? कारण माझ्याकडे भरपूर शस्त्र अस्त्र आहेत. एवढंच नाही तर माझ्याकडे सुदर्शन चक्र देखील आहे. सुदर्शन चक्राने मी अनेक प्रकारचे आजपर्यंत दोर आणि पाश तोडलेले आहेत. त्यामुळे तुझं हे जे पाश आहे, जे दोर आहे, हे मला बांधू शकत नाही. तर बिल्वमंगल ठाकूर फार सुंदर पुढे म्हणतात, माझ्या मागे म्हणा सर्वांनी. छीनात्सि घोरम यमपाशबंधम भीनात्सि भीमं भवपाशबंधम छीनात्सि सर्वस्य समस्तबंधम नैवात्मनो भक्तकृतं तु बंधम. इकडे पुढे एक टॉर्च लावून असं, इथे समोर टॉर्च धरा असं. हां, छिनत्सि घोरम यमपाशबंधम. हे प्रभू, तुम्ही या जगामध्ये कोणकोणते पाश तोडण्यासाठी प्रसिद्ध आहात. या ठिकाणी बिल्वमंगल ठाकूर म्हणतात, छिनत्सि घोरम यमपाशबंधम. यमाचा जो पाश आहे, सर्वांवर पाश आहे यमाचा. यम दरबारातून जेव्हा यमदूत येतात पृथ्वी लोकावर आणि प्रत्येकावर यमपाश पडतो आणि त्याला यमदूत खेचत त्याला यमलोकामध्ये घेऊन जातात. तर छिनत्सि घोरम, असा घोर जो यमाचा पाश आहे, हा पाश तोडण्याचं सामर्थ्य तुमच्यामध्ये आहे आणि याच्यासाठी तुम्ही प्रसिद्ध आहात. जो मृत्यूच्या वेळी तुमचं नामस्मरण करतो त्या व्यक्तीला यमदूत स्पर्श करू शकत नाहीत. एवढं सामर्थ्य तुमच्या नामामध्ये आहे. म्हणून तुमचं सामर्थ्य आहे की यमाचा जो पाश आहे याला पण तोडण्याचं सामर्थ्य तुमच्यामध्ये आहे. भीनत्सि भीमम भवपाशबंधम. एवढंच नाही तर भवसागरचा जो पाश आहे, जन्म मृत्यूचा जो सागर चालू आहे निरंतर जन्म मृत्यूचा, जो व्यक्ती तुम्हाला शरणागत होतो अशा व्यक्तीचं जे काही भवपाश आहे, हे भवपाश तोडण्याचं सामर्थ्य देखील तुमच्यामध्ये आहे भगवंता. हे पण तुम्ही तोडू शकता. छीनत्सि सर्वस्य समस्त बंधम. तुम्ही प्रभू, हे श्याम सुंदर, तुम्ही सर्व प्रकारचे पाश तोडण्याचं सामर्थ्य तुमच्यामध्ये आहे. समस्त बंधम, सर्व बंधन तोडण्याचं सामर्थ्य आहे. पण नैवात्मनो भक्त कृतम तु बंधम. पण तुम्ही एक गोष्ट द्वारे जर तुम्ही बांधले गेले तर तुम्ही तोडू शकत नाहीत. ते म्हणजे आहे भक्तीचा पाश. भक्तीच्या पाशाने जेव्हा भगवंत बांधले जातात तेव्हा भगवंतांचं सामर्थ्य शून्य होतं. भगवंतांची इच्छा असून सुद्धा ते तोडू शकत नाही. याचं उदाहरण कोणतं आहे, कोणाला आठवतं? कोणी भक्तीच्या पाशाने बांधलं होतं श्रीकृष्णांना? यशोदा मैयाने बांधलं होतं ना. यशोदा मैयाने दामोदर लीलेमध्ये बांधलं होतं. यशोदा मैया श्रीकृष्णांना पकडण्याचा प्रयत्न करते, श्रीकृष्णांना पकडून आणते आणि उखळाला बांधते. तेव्हा अनंत कोटी ब्रह्मांड नायक यशोदा मैयाच्या प्रेमा खातर स्वतःला बांधून घेतात. गोकंठ पाशेन निबध्यमानः. नवनीत भोजी जे चोर आहेत श्रीकृष्ण, बिल्वमंगल ठाकूर दुसऱ्या गोविंद दामोदर स्तोत्रामध्ये म्हणतात की नवनीत भोजी गोकंठ पाशेन निबध्यमाना गोविंद दामोदर माधवेती.
गाईला बांधणारे जे रस्सी आहेत, जे दोर आहेत, त्या दोरांनी श्रीकृष्णाचं उदर बांधलं होतं. आणि नवनीत भोजी कसं रडत होते, हुंदके देत देत रडत होते. यशोदा मैयाच्या भयाने श्रीकृष्ण रडत होते त्या ठिकाणी. तर असं जे पाश आहे भक्तीचं पाश, हे भक्तीचं पाश तुम्ही तोडू शकत नाही श्रीकृष्णा, त्यामुळे मी तुम्हाला माझ्या भक्तीच्या पाशाने बांधत आहे, असं विलोमंगल ठाकूर म्हणतात. आता समजा एखाद्या चोराला पकडलेलं आहे, त्याला दोरखंडाने बांधलेलं आहे, आणि बांधून झाल्यानंतर आता ज्यांनी ज्यांनी या चोराप्रती आरोप लावलेले आहेत, आता हे सगळे लोक FIR नोंदवण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये गेलेले आहेत. कोण कोण आहेत केस करणारे? पहिली गोष्ट वृंदावनवासी, वृंदावनमध्ये सर्व जेवढे पण लोक होते, सर्व गोपी वृंदावनच्या, तो एक ग्रुप आहे. दुसरं त्यांची प्रमुख श्रीमती राधाराणी, का? कारण तिचं हृदय चोरलं होतं. राधाराणी आणि गोपींचं हृदय चोरलं होतं. ज्या गोपींच्या घरातून लोणी चोरली होती ते पण या पक्षामध्ये आहेत. आणि जे पदाश्रित लोक आहेत, पदाश्रित म्हणजे तुमचे आमच्यासारखे, श्रीकृष्णांच्या चरणाचा ज्यांनी आश्रय घेतलेला आहे, त्यांचं पण चोरलेलं आहे श्रीकृष्णांनी. तर असे सगळे लोक एकत्र आले आणि भगवंतांवर पोलीस केस करण्यासाठी गेले. आता पोलीस केस करण्यासाठी गेल्यानंतर ही केसची जी फाईल आहे ही न्यायाधीशकडे जाते, जज समोर जाते, आणि जज समोर इतका मोठा पक्ष जर आलेला आहे तर जजवर पण प्रेशर येतो की न्याय यांच्या बाजूने करायला पाहिजे. आणि मग न्याय ऑर्डर 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 असं होते आणि श्रीकृष्णांना कारावास दिला जातो. आता तो कारावास, ती जी कारावास जी शिक्षा आहे ती काय आहे? सर्वात मोठं या जगातलं जे जेल आहे त्या जगामध्ये श्रीकृष्णांना बंदिस्त केलं जातं. कोणतं जेल आहे सर्वात मोठं? कोणतं जेल? मुंबईला? नाही नाही, सर्वात मोठं जेल आहे आपलं हृदय, आपलं चित्त. त्या चित्ताचं वर्णन पुढच्या 7व्या नंबर श्लोकमध्ये केलेलं आहे. म्हणा सर्वांनी मागे. मनमानसे तामस राशी घोरे, कारागृहे दुःखमये निबद्ध, लभस्व हे चोर हरे चिराये, सौचोर्य दोषोचितमेव दंडम. हा, आता बिलोमंगल ठाकूर म्हणतात आता तुम्हाला शिक्षा होणार आहे श्रीकृष्ण, आणि अशा ठिकाणी तुम्हाला बंदिस्त करायचे आम्हाला. मन मानसे तामस राशी घोरे, आमचं जे मन रूपी चित्त आहे, या हृदयामध्ये अनेक 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 जन्माचे वाईट संस्कार आहेत, अनेक जन्माचे पापाचे संस्कार या हृदयामध्ये आहेत, आणि त्यामुळे आमचं जे चित्त आहे तमोगुणाने अंधकाराने भरलेलं आहे. मनमानसे तामस राशी घोरे, तमोगुणाची खान आमचं हृदय आहे, अंधकाराची खान, अज्ञानाची खान आमचं हृदय आहे. अशा हृदयामध्ये तुम्हाला बंदिस्त करणार आहेत आम्ही. कारागृहे दुःखमये निबद्ध, अशा कारागृहामध्ये तुम्हाला आम्ही कायमस्वरूपी बंद करणार आहेत आमच्या हृदयामध्ये. लभस्व हे चोर, हे चोर हरे चिराय, किती दिवस तुम्हाला ठेवणार आहेत आम्ही? चिराय म्हणजे चिर काळासाठी, असं नाही की 2 वर्ष 5 वर्ष 10 वर्ष जन्मठेप, असं नाही. चिर काळासाठी तुम्हाला आम्ही आमच्या हृदयामध्ये ठेवणार आहेत. हरे चिराय सौचर्य दोषो चितमेव दंडम, आणि तुझ्यासाठी हाच उचित दंड आहे, याच्यापेक्षा अजून मोठा दंड नाही. लास्ट वाली लाईन. कारागृहे वस सदा हृदये मदीये, मद्भक्ति पाश दृढ बंधन निश्चल सन, त्वां कृष्ण हे प्रलय कोटि शतांतरेपि, सर्वस्व चोर हृदयान्नहि मोचयामि. हा, कारागृहे वस सदा हृदयेमध्ये. आता तुम्हाला आम्ही या जेलमध्ये आतमध्ये टाकलेलं आहे आणि लॉकरमध्ये बंद केलेलं, लॉक लावलेलं आहे. आणि चावी कुठे ठेवलेली आहे? चावी कुणाला सापडणार नाही, चावी समुद्रामध्ये फेकून दिलेली आहे. त्यामुळे कोणीच उघडू शकत नाही. कारागृहे वस सदा हृदयेमध्ये म्हणजे काय?
भगवंतांना जेव्हा आपण हृदयामध्ये आणतो, भगवंतांची जेव्हा आपण भक्ती स्वीकार करतो, तेव्हा त्या व्यक्तीचं भक्तीचं ब्रेक करण्याचं सामर्थ्य या जगामध्ये कुणामध्येच नाही. कोणीही त्या व्यक्तीची भक्ती थांबवू शकत नाही. एकदा जर भगवंतांच्या चरणाशी त्याची भक्ती सुरू झाली तर. कारागृहे वससता हृदयमध्ये, आता तू माझ्या हृदयामध्ये कायमस्वरूपी निवास कर. मदभक्ती पाश दृढ बंधन निश्चल सन, आता तुला मी माझ्या दृढ भक्तीच्या साह्याने हृदयामध्ये बंदिस्त केलेलं आहे आणि तुला मी कधीही सोडणार नाही. आता त्वाम कृष्ण हे प्रलय कोटी शतांतरेपी, आता तुझ्यासाठी दंड हाच आहे की प्रलय कोटी, या सृष्टीचा जेव्हा सृष्टी होते ब्रह्माजींद्वारे, हजारो लाखो करोडो वर्षापर्यंत ही सृष्टी चालत राहते आणि पुन्हा प्रलय होतो आणि पुन्हा सृष्टी बनते, असं व्यक्त आणि अव्यक्त वारंवार होत राहतं. तर हे श्यामसुंदर, हे कृष्ण, तुला आम्ही किती दिवस हृदयामध्ये ठेवणार आहेत? असे ब्रह्माजींचे शतकोटी वेळा, शतकोटी काय काउंट आहे? काउंटलेस, शतकोटी वेळा प्रलय होतील, सृष्टी होत राहील, हे चालूच राहील चक्र. त्याही पेक्षा अधिक काळापर्यंत आम्ही तुला या जेलमध्ये बंदिस्त ठेवणार आहेत. त्यामुळे तुला आम्ही आता सोडणार नाहीत. सर्वस्व चोर, तुने माझं सर्व काही चोरलेलं आहे ना, हृदया नाही मोच, आम्ही या हृदयातून तुला आम्ही कधीही सोडणार नाही. अशा प्रकारे सुंदर प्रेम भावनेने भगवंतांच्या चोरीच्या आरोपावर बिल्वमंगल ठाकूरांनी या अष्टकाची रचना केलेली. तर फार सुंदर अर्थ आहे या अष्टकाचा. मी अपेक्षा करतो तुम्ही अशा प्रकारे अर्थ पहिल्यांदाच ऐकला असेल, आहे ना. तर तुमची आता या अष्टकम वाचण्याची जी श्रद्धा आहे अजून दृढ झाली असेल, आहे ना. जेव्हा तुम्ही अष्टकम म्हणाल घरामध्ये किंवा मंदिरामध्ये सकाळ संध्याकाळ, तर निश्चितपणे या अष्टकमचा अर्थसहित म्हणा. अशा अर्थांच्या शब्दांचं स्मरण करा की मी श्रीकृष्णांना हृदयामध्ये बांधत आहे, श्रीकृष्ण माझ्याकडे आलेले आहेत, माझं हे चोरलेलं आहे, माझं हृदय चोरलेलं श्रीकृष्णाने, नवनीत चोरणारे श्रीकृष्ण आहेत. अशा प्रत्येक शब्दाचं स्मरण करत करत श्रीकृष्णांच्या या अष्टकाचं गायन करायला पाहिजे. तर अशा प्रकारे हा सुंदर अर्थाचा अष्टकम आहे. तर रोज सकाळ संध्याकाळ पठन करतच आहात तुम्ही, तर अजूनच श्रद्धेने तुम्ही पठन कराल अशी अपेक्षा आहे. थँक्यू. हरे कृष्णा. जय शिल प्रभुपाद की जय. नंदनंदन श्याम सुंदर भगवान की जय. श्री वृंदावन धाम की जय. बोलो कृष्ण कन्हैया लाल की जय. श्रीमती राधा रानी की जय. जगन्नाथ बलदेव सुभद्रा महारानी की जय. सुष्णिताय गौरचंद्र भगवान की जय. जगद्गुरु श्रील प्रभुपाद की जय. निताय गौर प्रेमानंदे. हरि हरि बोल. हरे कृष्णा. थँक्यू. हां.